नमस्कार. आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. लोकसभेच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील ज्या लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 26 एप्रिलला मतदान होणार आहे, तेथे उमेदवारांची घाई गडबड सुरू आहे. काहींनी आज अर्जही दाखल केले. त्यात वर्ध्यातून भाजपचे विद्यमान खासदार आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठीचे अधिकृत उमेदवार रामदास तडस यांनी देवेंद्र फडणवीस आणि इतर ज्येष्ठ नेत्यांसोबत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच अकोल्यातून विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांनीही भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर तिकडे अमरावतीत भाजपने तेथील विद्यमान अपक्ष खासदार नवनीत राणा यांना अधिकृत भाजपची उमेदवारी जाहीर केल्यामुळे युतीमधीलच सहकारी म्हणून असलेल्या प्रहार संघटनेचे ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी त्यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला आहे आणि आपल्या प्रहारच्या माध्यमातून शिवसेनेतील पदाधिकारी असलेले अमरावती महापालिकेचे काही काळ नगरसेवक राहिलेल्या दिनेश बूम यांचा उमेदवारी अर्ज आज मोठ्या शक्ती प्रदर्शनासह दाखल केला. बच्चू कडू यांनी तर भीष्मप्रतिज्ञाच घेतली आहे की अगदी इंद्रदेव आला तरी मी नवनीत राणा यांना पराभूत करणारच, ही त्यांची भीष्मप्रतिज्ञा आहे. इकडे याच मतदारसंघातून काँग्रेसने आमदार वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कालच दाखल केला आहे. आता प्रश्न आहे, दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीतील यवतमाळ, वाशिम आणि हिंगोली या मतदारसंघातील जो मोठा पेच महायुतीसमोर आहे त्या पेचाची. यवतमाळ वाशिममधून गेली 5 वेळा खासदार असलेल्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना तिकीट देऊ नये अशी भाजपनं शिवसेना एकनाथ शिंदे गटावर एकदम प्रेशर आणलेलं आहे. त्याचबरोबर पक्षांतर्गत असलेले त्यांचे विरोधक विद्यमान राज्याचे मंत्री संजय राठोड यांचाही त्यांच्या उमेदवारीला विरोध आहे. त्यामुळं इथं उमेदवारी कोणाला द्यायची हा प्रश्न एकनाथ शिंदे यांच्यासमोर आहे. आता या मितीपर्यंत वेळेपर्यंत येथील प्रश्न अजून मिटलेला नव्हता. तर दुसरीकडे हिंगोलीत जे भारतीय जनता पक्षाने सर्वेक्षण नावाचा बागुलबुवा दाखवून शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला भीती दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्याच सर्वेक्षणाचा बागुलबुवा दाखवून येथे हेमंत पाटील हे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार निवडून येणार नाहीत. त्यामुळं एकतर उमेदवार बदला किंवा ही जागा आमच्या पक्षाला सोडा असा अगदी निकराचा प्रयत्न चालू ठेवलेला आहे. हेमंत पाटील यांची 4-5 दिवसापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केली होती. मात्र आज एकनाथ शिंदेही हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलावी या निर्णयापर्यंत आले आहेत. त्यामुळं याही मतदारसंघात महायुतीला अजून आपला उमेदवार ठरवता आलेला नाही आणि आता काही तासात त्यांना याबाबत निर्णय घ्यावा लागेल आणि उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत हिंगोली आणि यवतमाळ वाशिम या दोन्ही लोकसभा मतदारसंघात आपले उमेदवार जाहीर करून त्यांना वेळेत उमेदवारी अर्ज भरता येईल अशी व्यवस्था करावी लागणार आहे. हे होऊनही जाईल. परंतु यातून जे कोणी नाराज होतील त्यांची नाराजी दूर करेपर्यंत कदाचित मतदानाची 26 एप्रिल ही तारीखसुद्धा टळून जाईल असं एकंदरीत यावरून वाटतं. दुसरीकडे
भाजपला आज एक जबरदस्त हादरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं दिला आहे. जळगाव मतदारसंघातील विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांची उमेदवारी कापून येथे श्रीमती वाघ यांना भाजपनं अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलेलं आहे. त्यामुळं साहजिकच उन्मेष पाटील हे नाराज होते. मग त्यांनी काही दिवसापासून शिवसेना उबाटा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेशी बोलणी सुरू होती. काल त्यांच्या बोलणी यशस्वीपणे पार पडली आणि आज दुपारी त्यांनी आपल्या समर्थकांसह आज मातोश्रीवर आपल्या हाती शिवबंधन बांधले आणि त्यांनी सुचवलेले त्यांचे कट्टर समर्थक असलेले पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष पवार यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवारी पण जाहीर करून टाकली. आता या मतदारसंघात शिवसेना उबाटा पक्षाचे पवार विरुद्ध भाजपच्या श्रीमती वाघ असं तगडी लढत होईल. तेथील जळगावमधील भाजपचे मंत्री गिरीश महाजन, त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे आणि स्थानिक आमदार भोळे यांच्यामुळं या मतदारसंघात भाजपमध्ये अगदी टोकाची नाराजी दिसून येत आहे. त्यामुळं या नाराजीचा फायदा उन्मेष पाटील यांच्यामार्फत शिवसेना उबाटा गट उठवून हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेईल का काय, असंही एकंदरीत चर्चा जळगाव परिसरात चालू आहे. आज शिवसेना उबाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पालघरमधून कांबळी, कल्याणमधून श्रीमती दरेकर यांचीही उमेदवारी जाहीर केली आहे. तर हातकणंगल्यातून माजी आमदार सत्यजित पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. हातकणंगलेत राजू शेट्टींनी 1-2 वेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन आपल्या उमेदवारीला त्यांनी पाठिंबा द्यावा असा प्रयत्न केला, पण त्यात राजू शेट्टींना यश आलं नाही. कारण तेथील त्या परिसरातील असलेली वेगवेगळी कारणंही त्यात सापडली होती. त्यामुळं आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आपले एकूण 21 उमेदवार जवळपास जाहीर केले आहेत. त्यात त्या 21 पैकी फार मोठा तिढा आहे तो सांगलीच्या जागेचा. सांगलीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 2 वेळा महाराष्ट्र केसरी किताब मिळवणाऱ्या चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर तेथे कैलासवासी वसंतदादा पाटील यांच्या कुटुंबातील एक घटक असलेले विशाल पाटील हेही आपण इथूनच लढणार असा हेका धरून बसल्यामुळे काँग्रेस पुढे हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला कसा सोडायचा हा प्रश्न आहे. दुसरीकडे आणखी जे काही मतदारसंघ तर उमेदवाराबाबतची ज्या चर्चा चर्वणं चालू आहेत त्यात सर्वात जे ज्वलंत असा प्रश्न आहे तो नाशिक लोकसभा मतदारसंघात. येथील विद्यमान शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे खासदार हेमंत गोडसे हे आपणासच मुख्यमंत्र्यांनी उमेदवारी द्यावी म्हणून जवळपास त्यांनी ह्या आठवड्यात 15-20 वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ठाण्यातील घर आणि शासकीय निवासस्थान वर्षा याचे उंबरठे झिजवले आहे. आपलं शक्तिप्रदर्शनही दाखवलं आहे. पण तरीही अगदी 5:30-6 वाजेपर्यंत त्यांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल मुख्यमंत्र्यांनी दाखवलेलं नाही. दुसरीकडे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष ही जागा आम्हालाच मिळावी यासाठी अगदी त्यांनी ताणून धरलेलं आहे. इथं तर असं एकही आहे की विद्यमान राज्याचे मंत्री ओबीसीचे आर्मस्ट्रॉंग म्हणून ओळखले जाणारे नेते छगन भुजबळ यांनी आपणाला थेट दिल्लीतूनच नाशिकमधून निवडणूक लढवा
असा निरोप असल्याचं सांगत आहे. त्यामुळं खरंच जर दिल्लीतूनच छगन भुजबळांची उमेदवारी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे.पी. नड्डांनी ठरवली असेल तर मग त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाला इथून उमेदवारी दिली जाणार नाही. ही अगदी काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. या आता त्याचबरोबर उस्मानाबाद म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा तिढा काल सुटेल असं एकंदरीत चित्र निर्माण झालं होतं. आणि ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला तर सोडलेलीच आहे. पण अजित पवार कालच इथून विद्यमान तुळजापूरचे आमदार, भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांची उमेदवारी जाहीर होईल असं एकंदरीत वातावरण तयार झालं होतं. पण त्यालाही खोडा बसल्याचंच आता दिसतंय. आता अजून एक अशी वावडी सगळीकडे फिरते की राज्याचे आरोग्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, भूमपरांडा वाशी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असलेले आमदार डॉक्टर प्राध्यापक तानाजीराव सावंत यांनी आपला पुतण्या माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय पवार याला राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश द्या आणि त्यालाच उमेदवारी द्या असा आग्रह ते करत असल्याचं ऐकू येत आहे. तर खरं खोटं ते मुंबईतच जे बैठकीत असतील त्यांनाच माहिती. त्यामुळं नेमकं काय घडणार, महाराष्ट्र लोकसभेच्या निवडणुकीत कोण कुठं कधी जाईल, कोण कुणाकडून उमेदवार उसनवारी घेईल आणि कोणाला उमेदवारी जाहीर होईल हे आपण आता पाहत राहायचं. आता उद्या ज्यावेळेस अमरावती, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम, नांदेड, हिंगोली आणि परभणी या महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत दुपारी 3 वाजता संपल्यानंतर इथंही किती जणांचे अर्ज आले, मग त्यानंतर परवा याच्यातली किती अर्ज वैध ठरतील यावर या मतदारसंघातलं चित्र आपणाला तेथील उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा दिवस संपल्यानंतर चित्र स्पष्ट होईल. आणि मग तिथं आडाखे बांधायला सुरुवात होईल. कोण विजयी होईल, कोणाला निवडणूक सोपी जाईल किंवा अवघड जाईल हे ते ठरलं आहे. तुर्तास एवढंच. धन्यवाद.